दीदी पडता पडता वाचली. काय झालं तुम्हाला पुढे सांगते. सकाळी सगळ्यांनी तयारी करून घेतली आणि गावी जाण्यासाठी निघालो. आज संध्याकाळी परत यायचं आहे म्हणून जास्त काही सामान नव्हतं. दारं लावले, लॉक केलं आणि 1-2 पिशव्या होत्या त्या घेतल्या. जार भरून घेतलं. उन्हाची खूप तहान लागते म्हणून एवढा मोठा जार एका दिवसासाठी का होईना भरून घ्यावं लागतो. बॉटलमध्ये काही खूप पाणी गरम होतो म्हणून. आणि मग बाहेर स्कूटी राहिली होती, स्कूटी लावायची होती. तेवढ्यात दीदी हट्ट करत होती की मला लावू द्या, मला लावू द्या. आत्ताच गाडी शिकली ती, पण अजूनपर्यंत गाडी वरती चढवलेली नव्हती तिने आणि आज नुसता हट्ट करत होती ती. आणि आम्ही सांगितलं की मोठा राऊंड घे, मोठा राऊंड घेऊन वरती गाडी चढव. पण तिला काही लक्षात आलं नव्हतं आणि गाडी चढवता चढवता पडणारच होती. तेवढ्यात तिचे पप्पा धावून गेले आणि गाडी पकडली. आणि थोडक्यात काय, दीदीच्या हट्टापुढे दीदी पडता पडता वाचली. हट्ट चांगलाच महागात पडणार होता. गाडी दीदीच्या पप्पांनीच लावून घेतली, गेटला लॉक केलं आणि निघालो गावी जाण्यासाठी. आता काही दीदी हट्ट करणार नाही असं वाटतं मला. तर चला आता निघालो गावी जाण्यासाठी. आज परत यायचं आहे. दीदीची आणि दिऊची अजून शाळा सुरूच आहे, कालपासूनच सुरू झालेली होती. तर अजून सुट्ट्या काही लागलेल्या नाही आहेत. आणि आज आमचे वीर पूजायचे होते ना, म्हणून आम्ही गावी आलो. दीदीचे पप्पा वीर पूजतायत, त्यांचा उपवास असतो ना, त्याच्यामुळे त्यांनीच तेच बसले वीर पूजण्यासाठी. बाकीच्यांचं सगळ्यांचं जेवण झालेलं होतं. माझे सासरे होते, चुलत सासरे होते, दीर होते, त्यांनी जेवण करून घेतलं होतं आधीच, म्हणून मग दीदीचे पप्पा पूजताय. तर वीरांसाठी इथे सगळा शृंगार आणलेला होता, तो चढवला. हळदी कुंकू वाहिलं आणि सगळ्यांनी पाया पडून घेतलं, नैवेद्य दाखवलं. असं आमच्याकडे वीर पूजतात. तुमच्याकडे वीर पूजतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळीकडे आता वीर पूजायचं कार्यक्रम सुरू आहे. वीर पूजून घेतले आणि रिटर्न आम्ही आमच्या घरी यायला निघालो. आणि आमच्या गावाजवळचंच हे दृश्य आहे बरं का. इथलं वातावरण इतकं छान वाटतं, म्हणून प्रत्येक वेळेस गेली की मी शूट करतच असते. एवढंच म्हणजे थोडंसंच आहे इथे. आणि मग मला खूप छान वाटतं शूट करायला. घरी आलो, संध्याकाळी लगेच गाडी आतमध्ये लावून घेतली. दुपारून खूप ऊन असतं ना, त्याच्यामुळे मग दीदीचे पप्पा लगेच ऑफिसला चालले जातील सकाळी आणि गाडी उन्हातच राहिली असती म्हणून गाडी आतमध्ये लावून घेतली. आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.